हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसं आहे सगळे? मस्त ना. आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये मी प्रियांका आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात झाली पहाटे 2:30 वाजल्यापासून. ते का तर मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आज माझा गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन होते. बऱ्याच दिवसापासून मला गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा होती आणि दत्त महाराजांनी ती माझी इच्छा पूर्ण केली आणि माझ्याकडून गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करून घेतलं. तर आज माझा पारायणाचा 7वा दिवस होता आणि 7वा दिवस असल्यामुळे राहिलेले अध्यायही वाचायचे होते आणि पूर्णाचा स्वयंपाकही बनवायचा होता मला. तर त्यासाठी मी आज 2:30ला उठले होते. तसं तर गुरुचरित्राचं पारायण ब्रह्ममुहूर्तावरतीच वाचलं जातं, म्हणून गेल्या 5-6 दिवसापासून मी 3:30लाच उठत होते, पण आज थोडं आधी उठले. उठल्यानंतर सर्वात आधी मी माझं आवरून घेतलं, नंतर देवपूजा केली आणि देवपूजा झाल्यानंतर मी वाचनाला बसले. हे सगळं आवरेपर्यंत मला 4 वाजले होते आणि 4ला मी वाचनाला सुरुवात केली आणि 6:30पर्यंत माझं वाचन पूर्ण झालं. वाचन झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. मीही पहिल्यांदाच गुरुचरित्राचं पारायण केलं होतं, त्यामुळे मला जी काही माहिती मिळाली त्यानुसार मी पारायण केलं. उद्यापनाच्या दिवशी मी एक जोडी जेवू घातली. तर स्वयंपाकात मला मी आणि दीदीने दोघींनी मिळून बनवला होता. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पुरणाचा स्वयंपाक बनवायचा म्हणजे खूप वेळ लागतो. स्वयंपाक करताना व्हिडिओ शूट काही केला नाही, कारण की त्यात खूप वेळ गेला असता आणि 12च्या आत सगळा स्वयंपाक तयार व्हावा होता, कारण की 12च्या आधी नैवेद्य दाखवायचा होता आणि 12ला जोडी जेवायला घालायची होती. त्यामुळे मी व्हिडिओ काही शूट केला नाही. नैवेद्यात महाराजांची आवडीची गोष्ट म्हणजे घेवड्याची शेंग आणि तीही न कांदा लसूण वापरता बनवायची होती. आणि दीदीच्या लक्षातच नाही, तिने कांदा लसूण मसाला घातला आणि ऐनवेळी गोंधळ झाला. सकाळी सकाळी शेंग मिळणं खूप शक्यच नव्हतं आणि त्याशिवाय नैवेद्य तर अपूर्णच राहिला असता. मग यांनी कुठून तरी घेवड्याची शेंग आणली, मग नंतर ती बनवली. सगळा स्वयंपाक बनवून झाल्यानंतर मी नैवेद्याची ताटं करायला घेतली. ताटांमध्ये एक एक करून सगळं पदार्थ ठेवले. तर नैवेद्यासाठी पुरणपोळी, न कांदा लसूण वापरता अळणी आमटी, दूध, भजी, पापड, कुरवडी, भात आणि घेवड्याची शेंग असा होता नैवेद्य. तर एकूण 4 नैवेद्य करायचे होते. एक पोथीला, एक स्वामींना, एक घरच्या देवांना आणि एक कुलदेवितेला, असे 4 नैवेद्याची ताटं केली. नंतर पोथीसमोर आरती अगरबत्ती लावली आणि नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मी पाया पडले आणि जे जोडपे मी जेवू घालणार होते ते म्हणजे माझ्या जाऊबाई आणि दीर होते. त्या दोघांचे पाय पुसून घेतले आणि पाया पडले व घरातले सर्वच जण त्यांच्या पाया पडले. नंतर त्यांना जेवायला वाढलं. जेवण वगैरे झाल्यानंतर त्या दोघांना टॉवेल, टोपी, पीस नारळ दिले आणि नंतर त्या 4 नैवेद्यापैकी एक नैवेद्य गाईला दिला. बाकीचे 3 नैवेद्य आम्ही सर्वांनी मिळून खाल्ले. तर असं माझं गुरुचरित्राचं पारायणाचं उद्यापन झालं. खूप मनापासून हे 7 दिवस मी गुरुचरित्राचं पारायण केलं. हे पारायण करताना एक वेगळीच एनर्जी पण होती आणि एक वेगळं असं वातावरण पण होतं. स्वतःच्या बाबतीतच माझ्या एक खूप चांगला पॉझिटिव्ह एनर्जी येत होती. ह्या पारायणामुळे मला खूप छान वाटलं 7 दिवस. पण 7व्या दिवशी मनात कसं तरी झालं आणि वाचन करताना मला हुंदकाच आवरत नव्हता, कारण की 7 दिवस मी जे पारायण करत होते ते आता उद्यापासून मी करणार नाही, ह्याचं खूप दुःख वाटत होतं मनात. पण दत्त महाराजांची सेवा माझ्याकडून झाली याचं खूप समाधानही आहे आणि इथून पुढेही दत्त महाराजांची सेवा माझ्या हातून घडत राहो हीच महाराजांच्याकडे विनंती आहे माझी. इथून पुढेही माझ्याकडून पारायण होत राहो आणि हे पारायण कायम मी करत राहो असंच माझी इच्छा आहे. तर असं माझं गुरुचरित्राचं पारायण झालं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगायला विसरू नका.
तुम्हाला कसं वाटलं माझं गुरुचरित्राचं पारायण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.